लग्न सिरीज संपली त्यानंतर आम्ही परत इथे आलो आणि त्यानंतर 15 दिवसांनी विवेक आणि शिवानी फायनली माझ्याकडे पहिल्यांदा आले, कारण त्यांना उद्या निघायचं होतं देवदर्शनासाठी. तो आज रात्रभर माझ्याकडे मुक्काम होता. सो ते आले म्हणून मी त्यांचं छान असं छोटंसं का होईना वेलकम केलं, त्यांना ओवाळलं, औक्षण वगैरे केलं आणि हॅपीनेस तुम्ही बघू शकता माझा आणि त्यांचासुद्धा. सो ती पहिल्यांदाच घरी आली होती, त्यामुळे हे करणं तो बनता आहे. सो छान असं तिचं वेलकम केलं आणि त्यानंतर मग फ्रेश वगैरे झाले ते सगळे आणि मग घराजवळच एक नवीन रेस्टॉरंट ओपन झालं आहे इलोरी म्हणून, तिथे आम्ही सगळेजण गेलो डिनरसाठी. सो छान असा डिनर केला. ॲम्बियन्स मस्त आहे रेस्टॉरंटचा आणि तेवढीच उत्तम चवसुद्धा आहे, म्हणजे फूड क्वालिटी 10 on 10 खूप छान. सो सगळ्यांनी पोटभर जेवलो आणि तिथून मग गेलो आईस्क्रीम खायला डेझर्ट विलामध्ये. छान आईस्क्रीम एन्जॉय केली, खूप साऱ्या गप्पा गोष्टी मस्ती झाली आणि देवांची मामीसोबत तर गट्टी फारच जमली आहे. ते झालं आणि नेक्स्ट डे ते निघून गेले देवदर्शन करायला. त्यानंतर 7 दिवसांनी ते परत माझ्याकडे आले, एक रात्रभर थांबले आणि नेक्स्ट डे ते निघून गेले. सो त्या रात्री मी त्यांचं दोघांचं इथे केळवण केलं, त्यांच्यासाठी गिफ्टसुद्धा आणले, कारण ते पहिल्यांदाच आले होते. दोघांना छान ओवाळलं, दोघांचं औक्षण केलं आणि देवांचं असं सुरू होतं की ह्यांना केलं मलासुद्धा ओवाळ, माझंसुद्धा औक्षण कर, आणि त्याला मामीच्या बाजूलाच जेवायला बसायचं होतं. सो छान इथे त्यालासुद्धा ओवाळलं आणि आमरस, पोळी, कुरडी, पापड असा सगळा मस्त बेत होता. छान त्यांना केळवण केलं आणि आणलेले गिफ्टसुद्धा दिले आणि त्यांना फार आवडले. नेक्स्ट डे मॉर्निंग मी आईची ओटी भरली, कारण अधिक महिना सुरू आहे आणि अधिक महिन्यात आईची ओटी भरल्या जाते. सो इथे आईची मस्त पाय धुवून मस्त ओटी भरून घेतली. त्यानंतर आईनेसुद्धा आम्हाला ओवाळलं आणि आम्हालासुद्धा अधिक महिन्याचं वाण दिलं जावयालासुद्धा, कारण आम्हीचं जाणं पॉसिबल नाही आहे शेगावला म्हणून. सो तो कार्यक्रमसुद्धा इथे मस्त पार पडला आणि त्यानंतर नाश्ता वगैरे करून ते परत शेगावी गेले. सो असा होता हा व्लॉग. सो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि अजून पेजला जर तुम्ही फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.